मित्रांनो, IPLचा रणसंग्राम जवळच येतोय आणि जेव्हा विषय मुंबई इंडियन्सचा असतो, तेव्हा वातावरण नुसतं तापत नाही तर पेटतंय. 28 मार्च 2026 पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभसाठी 5 वेळा चॅम्पियन राहिलेली मुंबईची फलटण पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ही नवी मुंबई पुन्हा एकदा IPLच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार का? चला पाहूया यावेळचा सर्वात खतरनाक संघ. द बॅटिंग पॉवरहाऊस. रोहित शर्मा. कर्णधार असो या नसो, रोहित मैदानात असणं म्हणजे प्रतिस्पर्धी बॉलरसाठी धोक्याची घंटा. त्याचा तो क्लासिक पुल शॉट पुन्हा एकदा वानखेडेवर पाहायला मिळणार आहे. सूर्यकुमार यादव. T20 क्रिकेटचा राजा. मैदानाचा असा कोणताही कोपरा नाही जिथे सूर्यकुमार चेंडू पोहोचू शकत नाही. क्विंटन डिकॉक. घरवापसी झालेला हा प्रोटिया स्टार पॉवर प्लेमध्ये धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज आहे. तिलक वर्मा. मुंबईचा सर्वात भरवशाचा युवा फलंदाज, जो कोणत्याही परिस्थितीत डाव सावरण्याची ताकद ठेवतो. T20 क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर्स मॅच फिरवतात आणि मुंबईकडे याची खाण आहे. हार्दिक पांड्या. बॅटिंग असो, बॉलिंग असो वा फिल्डिंग, हार्दिकची एनर्जी एक टीमला एक वेगळी धार देते. विरोधी बॅट्समनची झोप उडवण्यासाठी मुंबईकडे आहे जगातील सर्वोत्तम त्रिकूट. जसप्रीत बुमराह. त्याचे यॉर्कर म्हणजे जणू फलंदाजांचा कर्दनकाळच. ट्रेंट बोल्ट. स्विंगचा जादूगार निळ्या जर्सीत परतला आहे, ज्यामुळे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेटची खात्री आहे. दीपक चहर. बुमराह आणि बोल्टला साथ देण्यासाठी चहरची स्विंग बॉलिंग अतिशय घातक ठरेल. मयंक आणि सॅटनर या जोडीवर मधल्या ओव्हरची जबाबदारी असेल. संभाव्य प्लेइंग 11. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्या, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, विल जॅक्स, मिचेल सॅटनर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह. कागदावर तर ही टीम एकदम चॅम्पियनसारखी दिसते, पण मैदानावर हार्दिकची ही सेना काय जादू करते हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं, या प्लेइंग 11मध्ये अजून कोणाला संधी मिळायला हवी? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. क्रिकेटच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.